सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आता गेल्या जवळपास 15-20 दिवसापासून गॅप पडली आहे आपली. मे बी आता हे जर मध्येच पुन्हा बेलूरपणे बोलवलं तर मे बी पुन्हा खंड पडेल, पण आता आय होप ॲटलिस्ट 1-2 महिने तरी कंटिन्यू राहू देतो. बघू आपण कसं करता येईल. तर आपण थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड बघू की पहिला आणि सेकंड चॅप्टर आपण बघितला, आणि दोन्ही चॅप्टरमध्ये आपण बघितलं की पहिल्या चॅप्टरमध्ये ती भूमिका केली भगवंतानी, आणि तिथे म्हणजे हा जसं भूमिका कशासाठी आहे ही आहे स्वतःचंच प्रतिबिंब आपल्या आरशात बघण्यासाठी. की जसा तो अर्जुनाला त्यांनी आरसा दाखवला तसंच अर्जुनाला समजलं की आपण किती पाण्यात उभा आहोत. तसंच जेव्हा आपण शास्त्र वाचतो तेव्हा हे शास्त्र वाचन करणं म्हणजे आपण स्वतःचाच चेहरा आरशात बघणं आहे की किती पाण्यात आहोत आपण. आपण एरवी सगळं असताना आपल्याला वाटतं की आपलं सगळं खूप चांगलं चालू आहे, सगळंच आपण आनंदात आहे, सगळंच माझं व्यवस्थित चालू आहे. थोडा करोना आला, करोनाने दंगा घातला, करोनाने खूप आपलं मन खराब झालं. पुन्हा 2-3 महिने करोना शांत झाला, आपण पुन्हा दंगा घालायला सुरुवात केली, पुन्हा जैसे थे, सगळं विसरलो मागचं आपण त्याचं, आणि आता पुन्हा करोना आला, पुन्हा रडायचं आपण. म्हणजे हे जे आपलं चढणं आणि उतरणं आहे आपलं, इट इज ओनली बिकॉज वी डू नॉट हॅव दॅट इमोशनल स्टॅबिलिटी. आणि गीता हेच शिकवतं याच्यामध्ये की पहिल्या चॅप्टरमध्ये त्यांनी त्याची भूमिका केल्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये भगवंतांनी त्यांना सांख्ययोग सांगितला, त्यामध्ये पूर्ण आत्म्याचं स्वरूप वर्णन केलं, आत्मा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप कसं काय आहे हे त्याला सगळं सांगितल्यानंतर पण श्रीकृष्णाला ते काही जास्त कळायला लागलं नाही. त्याला ते फक्त एक इन्फॉर्मेशन होतं. जसं आपण आपलं शास्त्र वाचतो किंवा वाचतो, आपल्याला बरेच वेळा ते एक इन्फॉर्मेशन असते. म्हणजे ब्रह्म, ही ब्रह्म म्हणजे आपलं इन्फॉर्मेशनच आहे. ईश्वरी आपल्याला फक्त शब्दच आहे. आपण श्रीरामकृष्णाची मूर्ती मंदिरात बघतो, पण ईश्वराचं खरं आकलन आपल्याला झालं आहे का? जन्म कर्मच मे दिव्यम यो मे तत्वत, म्हणजे की जन्म आणि कर्म माझं ज्याने तत्वतः जाणलं त्यांनी खरं अवताराचं स्वरूप जाणलं, त्यांनी खरं ईश्वराचं अवतार जाणलं. नुसतंच श्रीरामकृष्ण असे होते, माताजी अशा होत्या, स्वामी, मी याने वेगळ्या अर्थाने म्हणताय. याचा अर्थ असा नव्हे की आपण काय ते मंदिरात जाणं चुकीचं आहे, पण खरं जर तत्व समजायचं असेल आपल्याला तर जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला खरोखर काय अवतारांनी जन्म घेतला, त्यांचं जन्माचं स्वरूप काय आहे, कशासाठी जन्म घेतला, आणि त्या जन्म घेतल्यानंतर त्यांचं कर्म काय, कशासाठी ते आले, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला जोपर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत आपल्याला ईश्वर तत्वाचं पण आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं. तर इथे सेकंड चॅप्टरमध्ये भगवंताने त्याला पूर्ण आत्मा सांगितलं, आत्म्याचं स्वरूप सांगितलं, तो कसा आत्मा म्हणजे तो मरत नाही, तो कसा अमर आहे, या सगळ्याचं त्यांनी त्याचे पूर्ण कंप्लीट त्याचं वर्णन केलं. परंतु हे सगळं झाल्यानंतर पण शेवटी सीतारामाची कोण असंच अर्जुनाचं झालं की त्यांनी एवढा सत्संग केला, श्रीकृष्णांसोबत सत्संग केला, भावासोबत सत्संग केला, गुरुवर्य लोकांसोबत ते सत्संग केला, पण तरीही त्याला आत्म्याचं तत्व सांगितल्यानंतर त्याला ते कळत नाही आहे काय म्हणतात भगवंत. म्हणून आता हळूहळू भगवंत या सेकंड चॅप्टर म्हणजे या 50व्या जवळपास 50व्या श्लोकानंतर मग भगवंत लक्षात आलं की आता म्हणजे गीतेचा हा सार आहे की तुम्हाला जर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर कर्मयोग हा करायलाच पाहिजे. कर्मयोगाशिवाय आपल्याला ईश्वर साक्षात्कार शक्य नाही. आता कर्मयोग म्हणजे काय, कपडे वाटप किंवा ब्लँकेट वाटप नाही. ते तुम्ही कुठल्याही संसारामध्ये राहून पण, जे मी मागच्या एका क्लासमध्ये तुम्हाला ते पंचमहायज्ञ सांगितले होते की सांसारिक माणसाने जर ते पंचमहायज्ञ केले आणि
प्रत्येक कर्म जर हे ईश्वरार्पण बुद्धीने जर आपण करायला प्रयत्न केला तर हा कर्मयोग होतो. तर कर्मयोग आता इथे हळूहळू आता इथे भूमिका तयार करतात, कारण 3rd चॅप्टरचं नाव आहे कर्मयोग. तर इथपासून आता भगवंत त्या कर्मयोग तयारी करतात की त्यांना लक्षात आलं आहे मी तर अर्जुनाचं निमित्त करून त्या आपल्या सगळ्या साधकांना सांगतायत की एकदम आत्मतत्व जाणणं हे साधारण माणसाला शक्य नाही. त्याच्यासाठी खूप रेअर असे काही साधक आहेत. जसं आपण बघतो श्रीरामकृष्ण जीवनामध्ये की तोतापुरी आले, तोतापुरी एवढं भारतभर फिरले आणि जसे ते त्या चांदणी चौकामध्ये आले गंगेच्या आणि त्यांनी बघितलं की श्रीरामकृष्ण इथे बसले, तेव्हा त्यांनी म्हटलं आहे की या बंगालच्या याच्यामध्ये इतका वेदांताचा कोणी अधिकारी आहे मला आश्चर्य वाटतं. तोतापुरी म्हणतात की श्रीरामकृष्णांमध्ये ते एवढं होतं का, श्रीरामकृष्ण अवतार होते भाग वेगळा, पण त्यांच्यामध्ये त्यांनी बघितलं की हा पूर्ण तयार आहे वेदांताचं पूर्ण, मी जे सांगितले घ्यायचे हा तयार आहे साधक. तर असे साधक मिळणं खूप कठीण. तर अशा साधकांपैकी म्हणजे आपण आहोत की नाही भगवंताला माहीत, परंतु आपल्यासाठी साधारण लोकांना आपल्याला याच अवस्थेत जायला पाहिजे की कर्मयोग करायचा. कर्मयोग करता करता म्हणजे निष्काम भावानी जर कर्मयोग करत गेला आपण तर या कर्मयोगाच्या आचरणामुळे आपल्याला काय होतं की चित्त शुद्ध होतं. चित्तशुद्ध म्हणजे होतं काय, आपलं मन थोडंसं वाईट होतं, विराट होतं मन. आपल्याला बऱ्याच लोकांच्या दुःख कष्ट समजायला लागतात. आपण आपल्यामध्ये ज्या काही सेल्फिश काही गोष्टी असतात आपण खूप स्वतःसाठी करतो ते सोडून लोकांचा विचार आपल्याकडनं होतो. आणि हे करता करता हळूहळू आपलं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं आपल्यामध्ये पण काय म्हणतात त्याला, आपल्यामध्ये पण आध्यात्मिक एक चेतना निर्माण होते. कारण जितकं आपण स्वामी म्हणतात ना की कॉन्ट्रॅक्शन इज डेथ आणि एक्सपान्शन इज लाईफ, स्वामी विवेकानंद म्हणतात. तर आतापर्यंत आपलं लाईफ फक्त स्वतःपुरतं, माझ्यापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित होतं. पण आता माझं जीवन जे आहे किंवा माझा विचार जो आहे किंवा जे काही मी करतो आहे ते इतरांना घेऊन पण आता केंद्र आहे. म्हणजे त्या वर्तुळाची आता कक्षा वाढायला लागली. आता पहिल्यांदा फक्त एक पॉईंट होता, एक तो पॉईंट होता, पण जसा तो पॉईंट घेऊन वाढवायला सुरुवात केली, वाढवायला सुरुवात केली, आता त्या पॉईंट वाढवायला तुम्हाला सर्कल करायला ही पूर्ण पृथ्वी आहे बघा. म्हणजे तो भोपळा तुम्हाला करायचा पृथ्वीसारखा भोपळा करू शकता किंवा एका आवळ्यासारखा पण तुम्ही भोपळा करू शकता, हे सर्कल करू शकता. आता हे आपल्या याचं सर्कल किती मोठं करायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे आवळ्यासारखं करायचं की बोरासारखं करायचं की अजून किती मोठं करायचं की ते इन्फिनिटपर्यंत घेऊन जायचं, म्हणजेच ब्रह्मापर्यंत घेऊन जायचं. तर हे आपला जो आपली जी मर्यादित आपली जी काही संकुचित किंवा मर्यादित आपली जी काही बघण्याची वृत्ती असते किंवा मनाला आपण करून ठेवतो, तर त्याला एक्सपांड करण्यासाठी म्हणून कर्मयोग हा फार महत्त्वाचा आहे. कर्मयोग केल्याने तुमचं मन एक्सपांड होतं. हां, आणि ह्या एक्सपान्शन झालेल्या मनाने जेव्हा आपला मनातला जो सेल्फिश मोटिव्ह आहे तो निघून जातो, तर असं मन मग उपासना करायला प्रवृत्त होतं. कारण विदाऊट कर्म उपासना तुम्ही करू शकत नाही. कारण हे आपल्यामध्ये इतका जो रजस असतो तो रजस जोपर्यंत जात नाही, आपली रजस वृत्तीची जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सात्विक वृत्ती पण आपल्यामध्ये उदय पावत नाही. म्हणजे एकदम अशा लेअर पडलेल्या आहेत. तर ही लेअर म्हणजे ती लेअर काढण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कर्मयोग करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आता भगवंत त्याची प्रिपरेशन करतात 3ऱ्या चॅप्टरचं. तेव्हा तिथे भगवंत म्हणतात की कर्म, चित्तशुद्धी, उपासना आणि नंतर ज्ञान, ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या 4 स्टेप्समध्येच पूर्ण गीतेचं सार. आपण गीता म्हणतो, गीतेत काय आहे? गीतेत कर्मयोग आहे. कर्मयोगाला काय चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्यानंतर काय होते? उपासना होते. आपण दुपारी जेव्हा बोलत होतो आपण की उपासनेकडे आपलं सुद्धा मन जात नसेल म्हणजेच आपल्या कुठेतरी इकडे आधी फॉल्ट आहे. आपण जे कर्म करतोय त्या कर्मामध्ये आपल्याला आपण तो जसं आपण स्वतःला अप्लाय करायला पाहिजे तसं आपलं कर्मयोग होत नाही आहे. आता कर्मयोग मी तुम्हाला सारखा म्हणतो की कर्मयोग म्हणजे मोठ्या गोष्टी करणं अजिबात नाही आहे. पण जी काही आपण गोष्टी करतो ती जर समर्पण बुद्धीने करू शकलो आपण, हां, ती जर समर्पण त्यामध्ये जर आपलं असेल तर ती कर्मयोगामध्ये कन्वर्ट होते.
नाही ते नुसतंच कर्म राहतं. तर जोपर्यंत ते कर्म योगामध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत ते कर्मयोग होत नाही. आणि जोपर्यंत हा कर्मयोग होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपासना करण्याची इच्छा होत नाही. तोपर्यंत तुम्हाला उपासना, कारण ती लेअर दबली आहे त्याच्यामध्ये, एकावर कशी दबलेली लेअर आहे. पण ती काही तुम्हाला अशी सहज काढता येत नाही, कारण इथं मनाचा व्यापार आहे. म्हणजे मी जर शर्ट काढू शकेल, परंतु मनाचे माझे जे स्तर आहेत ते मी असे उघडून काढू शकत नाही. ते तुम्हाला ते उद्भासित करावं तुमच्या ज्ञानामुळे. म्हणून इथे जर तुम्हाला यातनं बाहेर पडायचं असेल, आपल्याला यातनं म्हणजे काही जे प्राप्त करून घ्यायचं असेल जीवनामध्ये, तर कर्मयोग हा अत्यंत काय महत्त्वाचा योग आहे. जसं श्रीकृष्णांनी इतक्या 2000 वर्षापूर्वी सांगितलं, त्याच्यानंतर त्याच्यावर श्री शंकराचार्यांनी भाष्य करून त्यांनी पण कर्माची खूप महती गायलेली आहे. आणि आत्ता 2 वर्षापूर्वी स्वामीजींनी येऊन त्या कर्मयोगाचं खूप मोठं महत्त्व सांगितलं. याचाच अर्थ की आपल्या सगळ्या साधकांसाठी हा कर्मयोगाचं फार महत्त्व आहे. म्हणून आतापर्यंत त्यांनी ते सगळं त्याचा हे सांगितलं, कर्मयोग कसा करायला पाहिजे. आणि याच्यापूर्वीच्या काही श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलं की मग कर्मयोग मला करायचं आहे. समजा ठरवलं मी आजपासनं की उद्यापासून सकाळीपासून उठून जे काही मी दात घासेन तिथपासून जे सुरू करेन मी ते की मी कर्मयोग करायचा प्रयत्न करेन. समजा मी ठरवलं असं, तर मग मी पहिली स्टेप काय करायची, काय घ्यायची. म्हणून त्यांनी पूर्वी सांगितलं आहे की योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, की तुझी योगबुद्धी पाहिजे. हां, की फल हेतव कृपणा फल हेतव, कुठल्याही हेतूसाठी म्हणून आपण कर्म करू नये. किंवा बुद्धयुक्तो जहात्य उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगायुज्यस्व योग कर्मसु कौशलम. आपण इथं बघितलं सगळ्या गोष्टी की मला जर कर्मयोग साधायचा असेल तर त्या कुठल्या माइंडनी मी ते कर्म करायला पाहिजे की मी जेव्हा कर्मयोग साधू शकेन. तर त्याची प्रिपरेशन त्यानंतर आपण बघितली. आणि नंतर आता आपण आता 54वा श्लोक सुरू करतोय. या इथे भगवंत म्हणताय की अर्जुन विचारतोय. आता अर्जुनाचं म्हणणं आहे की हे तुम्ही सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं. अर्जुन म्हणतात पण मला याचं प्रॅक्टिकल बेनिफिट सांगा ना. हो, म्हणजे प्रॅक्टिकली मला काय मिळणार. गुन्हा आलंच ते आपलं. प्रत्येक गोष्टीत आपण फळ शोधत असतो बघा. आपण प्रत्येक गोष्टीत काही ना काही शोधत असतो. मी देवाकडे जायचं, मी देवाकडे जाऊन मला काय मिळणार, देवाकडे जाऊन काही मिळणार असेल तर मी जाईल. तर ही जी आपली मनाची स्थिती असते ती तिथे अर्जुनाला आता जिथे पाहिजे की त्याला 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट की प्रॅक्टिकल बेनिफिट्स मला काय मिळतील, मला प्रॅक्टिकली काय मिळेल. कारण काहीही जर मिळत नसेल तर एखादा मूर्ख पण ते काम करायला जात नाही. विदाऊट प्रयोजन मूर्ख पण जात नाही. विदाऊट प्रयोजन कुत्रा पण भुंकत नाही बघा. तो आपणच भुंकत नाही. तो इतर दिवस बसला असेल पण त्याला जेव्हा भीती वाटेल, जेव्हा त्याला रात्री काही वाटेल, प्रॉब्लेम येईल, तेव्हा तो भुंकतो. तर विदाऊट प्रयोजन आपण कुठलीही गोष्ट करायला प्रवृत्त होत नाही. तसंच इथे अर्जुन विचारतोय सगळ्यांच्या वतीने की तुम्ही सांगितलं कर्मयोग जर मी आचरण आणलं, समजा आता सगळं जर तरच आहे पण की समजा तुम्ही म्हणताय कर्मयोग आचरायला पाहिजे, समजा मी उद्यापासून हा जर कर्मयोग आचरणाला सुरुवात केली तर मला काय फळ मिळणार सांगा मला. आणि दुसरी गोष्ट तो विचारतो आहे की खरोखर हे सगळं केल्यानंतर कोणामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे का, कोणामध्ये चेंज झालेला आहे का, असा म्हणून तो माणूस बघितला आहे का. आपण म्हणतो ना, तुम्ही बघितला आहे का माणूस ब्रह्मज्ञानमुळे बघितला आहे का, तुम्ही इतकी हिमालयात फिरला, तुम्ही इतकी हे झाला, तुम्हाला कधीतरी असं ब्रह्मज्ञान माणूस मिळाला आहे का. म्हणजे वी वॉन्ट टू नो की हे सगळं आध्यात्मिक लाईफ सगळं सांगितलं आहे, धर्माने सांगितलं आहे, सगळं केलं आहे, पण असं कोणी आहे का की ज्याच्यामध्ये खरोखर ते परिवर्तन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट परिवर्तन झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, असा कोणी आहे का, हे त्या अर्जुनाला विचारायचं. नाही तर कसं की आम्ही गीता वाचली, आम्ही उपनिषद वाचलो, आम्ही चतुसूत्री वाचली, आम्ही ब्रह्मसूत्र वाचलं, ते वाचलं झालं ठीक आहे, त्याचा एक उपयोग आहे, उपयोग नाही असं नाही आहे. पण हे वाचून कोणाच्या मध्ये परिवर्तन झालं का, हे आता अर्जुन त्यांना विचारतोय. कारण आता ते मग श्रीकृष्णाच्या जवळपास त्यांनी बरेचसे म्हणजे जवळपास काय म्हणता येईल 50-90 एक श्लोक त्यांनी
श्रीकृष्णाचे नुसतंच त्यांनी शिवाय खाल्लेल्या आहेत की तू असा आहे, तू तसा आहे, तू नपुंसक आहे, हे आहे ते आहे नुसतं. आता हे सगळं ऐकून तर घेतलं गुपचूप, पण तो त्याचा आता प्रूफ मागतोय, मला दाखवा प्रूफ. तर आता यानंतर जे काही भगवंत आता सांगतील ते लक्षणं आहेत ब्रह्मज्ञानाची. तर इथे म्हणतात अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. इथे ते म्हणतात की हे केशव समाधीमध्ये स्थित असलेल्या किंवा स्थितप्रज्ञ पुरुषाचे काय लक्षण आहे, त्याचं लक्षण काय आहे त्याचं. हा स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो, हा त्याचा सिंपल प्रश्न आहे. म्हणजे तो पद्मास लावून बसलेला असतो की एक पाय उभा लिहून बसलेला असतो की डोकं वरती आणि पाय वरती त्याचे असतात की अंगाला राग फासून बसला असतो. हे साधारण आपल्या पण क्युरियोसिटी असतात बघा की एखादा ब्रह्मज्ञानी कसा बोलतो, तो कसा बोलत असेल, त्याचं वागणं कसं राहत असेल. आपल्याला बरंच वाटतं की ते मुडी असतात की असं, म्हणजे बऱ्याच म्हणजे कल्पना असते की काय त्याच्या मनात असं आलं त्यांनी तसं केलं, त्याच्या मनात तसं आलं तसं केलं. कारण आपण तसे काही काही संत महात्मे बघितले आहेत. म्हणजे समजा आपण काही लोकांचे चरित्र जर बघितले, इव्हन महाराष्ट्रामध्ये पण काही संतांचं चरित्र आपण बघितलं, लक्षात येतं की दे आर नॉट नॉर्मल पीपल. त्यांच्या मनात आलं त्यांनी काहीतरी केलं, त्यांच्या कोणाच्या म्हणजे ते आपण त्यांना बरेच वेळा म्हणतात, इकडे तुमच्या पुण्यात तो शब्द चालतो की नाही माहीत नाही, ते झक्की लोक आहेत की तो मुडी आहे ना, तर ते तो झक्की आहे. आपण ह्या सगळ्या ब्रह्मज्ञानी लोकांना आपण ॲबनॉर्मल समजतो आणि आपण आपल्याला नॉर्मल समजतो. आपण नॉर्मल आहोत आणि हे ज्यांनी ह्या तत्वाचं हे केलं ते लोक मुडी आहे, झक्की आहे, आणि काय काय आपण त्याला विशेषण लावत असतो. तर इथे याच कल्पनेने तो विचारतो आहे की ते कसे बोलतात, म्हणजे बोलतात की नाही ऐकावं. स्वामीजी अमेरिकेत असताना जेव्हा ते लेक्चर लेक्चर दिल्यानंतर जेव्हा खूप जोरदार हसत आहेत, जेवणाबद्दल स्तुती करत आहेत, आईस्क्रीम खायचं म्हणतायत, आईस्क्रीम खायला पाहिजे, तेव्हा लोकांना अक्षर वाटतं की हा माणूस कसा काय आता एवढं मोठं लेक्चर दिलं आणि आता आईस्क्रीम खाण्याबद्दल बोलतोय. स्वामीजी जेव्हा खूप हसायचे, विनोद करायचे, स्वामीजी प्रचंड विनोद करायचे, तेव्हा लोक म्हणले की तुम्ही तर स्पिरिच्युअल माणूस आहे, तुमच्या चेहऱ्यावर सदैव गंभीर दिसायला पाहिजे भाव, तुम्ही कसे काय हसू शकतात त्यावर इतकं. तर तेव्हा स्वामीजी म्हटले की अमृतस्य पुत्र, आम्ही अमृताचे पुत्र आहोत, आम्ही हसतो नाही तर कोण हसणार आहे. तर ही जी क्युरियोसिटी असते ही अर्जुनामध्ये पण आहे, साधारण माणसामध्ये पण आहे. म्हणून लोक बघा बऱ्याच साधू संतांकडे जायचे घाबरतात. म्हणजे साधारण सहसा तिथे घुसत नाही, सहसा लांब जाते, काय बोलतील काय करतील काय माहीत नाही. एखाद्या घेतलं पाणी हातावर टाकलं, निला शाप तर काय करा, कोणी म्हणजे त्या खंडात पडते. कारण अशी उदाहरणं आपल्या यात आहेत तशी उदाहरणाच्यामध्ये. तर आजच एक माझ्याकडे छोटी मुलगी आली होती, छोटी मुलगी, तर ते म्हणजे ठाकूरांच्या झाडाचा मला आंबा पाहिजे म्हटलं. अजून तर आंबे आले नाही आहेत, म्हटलं आंबा मिळेल तुला. म्हटलं त्या दिवशी आंबा पडला, मग म्हटलं पडलेला आंबा तू का नाही घेऊन गेली. नाही तुला स्वामीजी दिसते म्हणले, आणि मग मी घाबरून त्यांना देऊन टाकला म्हणला. म्हणजे ती बिचारी त्या गेरुवा कपडा काही बोलेल का म्हणून घाबरली. तिला म्हणलं अरे खालीला पडला आंबा गुंदवू शकतो, कोणी पण बोललं नसतं तुला, आणि ती छोटी आईला कोणीच बोललं नसतं. तर सांगायचा उद्देश की आपण ह्या अशा लोकांबद्दल आपल्या मनात काही एक फिक्स कल्पना असते आणि त्या कल्पनेतनं आपण जात असतो. तर तसंच इथे अर्जुन त्यांना विचारतो आहे की असा ज्ञानी, इथे त्यांनी काही काही विशेषण वापरलं. स्थितप्रज्ञ, की ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्याची स्थित झालेली आहे, ज्याची प्रज्ञा कुठे स्थित झाली आहे, आत्म्यामध्ये किंवा ईश्वरामध्ये. स्थितप्रज्ञस्य का भाषा, भाषा म्हणजे लँग्वेज, इथे लँग्वेज नाही सॉरी डिस्क्रिप्शन, की असा तो स्थितप्रज्ञ. आणि समाधीस्तस्य केशव, इथे समाधी म्हणजे तो आत्मवान पुरुष. समाधी म्हणजे इथे ट्रान्स नाही की जे डोळे लावून बसले आहेत आणि समाधीत गेलेले आहेत, असा हा समाधी शब्दाचा इथे अर्थ नाही. इथे समाधी शब्दाचा अर्थ आहे आत्मवान, की जो आत्म्यामध्ये स्थित आहे असा पुरुष. समाधीस्तस्य केशव
स्थितधी किम प्रभाषेत किमासित, की असा पुरुष, असा स्थितप्रज्ञ की ज्याची बुद्धी त्या पूर्ण ईश्वरामध्ये स्थित झालेली आहे, जो आत्मवान आहे, म्हणजेच ज्यांनी ईश्वराचं दर्शन प्राप्त केलेलं आहे किंवा आपण त्याला म्हणून आत्मदर्शन प्राप्त केलेलं आहे, असा पुरुष कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, याबद्दल मला तुम्ही सांगा भगवंतांना. आता इथे पुढे भगवंत सांगा सुरुवात करत आहेत की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्थ दोच्यते. आता इथे या स्थितप्रज्ञाचे लक्षण भगवंत सांगतात की स्थितप्रज्ञ कसा असतो. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी ब्रह्मज्ञानाची जी लक्षणं आहेत किंवा ही योगाची जी लक्षणं आहेत, ही त्याच्यासाठी ते आभूषण आहे. पण मुमुक्षूंसाठी म्हणजे आपल्यासारख्या लोकांसाठी ते एक साधन आहे. साधन म्हणजे की तो त्या स्थितीत आपण आता बघणार आहोत काय की त्याचे पुढे की कसा हा याचं मेंटल स्टेट कुठली असते अशा ज्ञानी पुरुषाची, ती मेंटल स्टेट त्यांनी अचीव केलेली आहे. पण त्या मेंटल स्टेटवर आपण वी कॅन मेडिटेट ऑन दॅट मेंटल स्टेट अँड वी कॅन फॉलो, वी ट्राय टू ॲटलिस्ट वी शुड ट्राय टू फॉलो. म्हणजे समजा एखाद्या सिच्युएशन एखादी आली, त्या सिच्युएशनमध्ये मी तेव्हा विचार करायचो, म्हणजे जेव्हा असे काही की मी काम करायचो किंवा काय त्या सिच्युएशनमध्ये, आता कामाच्या स्वरूपात म्हणतोय मी, की असं जर काल असतं तेव्हा मग भगवानला कसं रिॲक्ट झाले असते, भगवानंदांनी कसं डिसिजन घेतलं असतं, त्यांनी कुठल्या विचारातून ते काम केलं असतं, असा मी विचार करायचो. तसंच आता हे कामाबद्दल म्हणतोय मी, तसंच इथे आपण विचार करायला पाहिजे की जेव्हा ह्या स्थितप्रज्ञाचे हे लक्षणं सांगितले आहेत, अशा प्रकारे लक्षणं सांगितले आहेत, तर या लक्षणांना या लक्षणांचं अनुकरण मी करू शकतो. म्हणजे हे आपल्याला गाईड करू शकतं, हे आपलं साधन होऊ शकतं. म्हणजे आपण त्याचं इमिडिएट करायचं नाही, म्हणजे खोटं करायचं म्हणत नाही मी, पण ते ॲज अ साधना, ॲज अ साधना घेऊन जर आपण करायचा प्रयत्न केला तर हे आपल्याला खूप कामाचं आहे. म्हणून हे फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे इथे, म्हणजे कॉशन, की हे जज करायचं, स्वतःला जज करायचं, दुसऱ्याला जज करायचं नाही. म्हणजे ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं, हो तो माणूस बघा ना, तो तसाच आहे, तो दाखवतो खूप मोठं, पण तो तसाच आहे की काय अर्थ आहे असं लोकांना जज करायला जायचं नाही. आपण माझ्यात लक्षणं आहे का, माझ्यात नाही आहे का, माझ्यात कशी येतील, हे जर केलं तर या म्हणजे या स्थितप्रज्ञ माणसाच्या लक्षणांकडून आपण काही शिकू शकतो. नाहीतर आपण एक दोष बघणारा माणूस होऊन जातो. कारण दोष कोणामध्ये नाही आहे, ब्रह्मज्ञानामध्ये पण आपण दोष शोधून काढू शकतो. लोक काढतात आणि काढू शकतो, कारण तो काय विचार, तो प्रारब्धाने झालेला माणूस आहे तयार, त्याला प्रारब्धामुळे हे मनुष्य शरीर मिळालं आणि नंतर त्याला ब्रह्मज्ञान झालं. पण प्रारब्धवशात त्याला लाईक्स डिसलाईक असू शकतात आणि त्या आपल्याशी मॅच होऊ शकत नाही बरेच वेळा. आणि जर त्याच्या लाईक्स आणि डिसलाईक जर आपल्याला मॅच झाल्या नाही तर आपण त्या माणसाला दोषी म्हणू की काय माणूस आहे, असा कसा माणूस आहे. आपण श्रीरामकृष्णाने म्हणू शकतो की काय यांना कपड्याचं पण भान राहायचं नाही, कसला साधू आहे. म्हणजे आपल्याला दोष कळायला झाला तर आपण काहीही करू शकतो. म्हणून हे जे काही जजमेंट आपल्याला करायचं आहे, हे केवळ स्वतःचं ॲनालिसिस करण्यासाठी जर केलं तर ते फायद्याचं आहे, अदरवाईज ते फायद्याचं नाही. तर हा कॉशस इथे आपल्या यात कसं राहायला पाहिजे आपण इथे. आणि इथे म्हणतो की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. आता हा स्थितप्रज्ञ या स्थितीपर्यंत आला कसा, हे जर आपण बघितलं की तो कसा काय स्थितप्रज्ञ झाला. असा एकदम क्षणात झाला नाही तो, की त्याने बोलवलं, कोणी आला, गुरु डोक्याला हात ठेवला आणि काय तर सगळं पालन झालं, असं काही झालं नाही त्याच्यामध्ये. तर असा हा जो साधक आहे, त्या साधकाने पण कर्मयोग करत गेला. कर्मयोग करता करता त्यांनी श्रवण, मनन आणि निधिध्यासन, ह्या आपण मागच्या वेळेस बोललो होतो की श्रवण म्हणजे गुरुकडून त्यांनी उपदेश घेतला, गुरुकडून त्यांनी ते सगळं शिक्षण घेतलं. म्हणजे इथे थोडक्यात म्हणजे जर आपण परंपरेने जर बघितलं तर हे श्रवण जे आहे हे गुरुशास्त्र
च्या मधनंच यायला पाहिजे, म्हणजे त्या परंपरेतनंच यायला पाहिजे. म्हणजे इथे आपण परीक्षा देताना आपण सेल्फ स्टडीला खूप महत्त्व देतो की तू अभ्यास कर, तू घरात राहून अभ्यास कर, हे कर, असं आपण खूप म्हणतो. तू स्वतः काही करू शकत नाही का? पण शास्त्र हे सेल्फ स्टडीनी करता येत नाही. शास्त्र सेल्फ स्टडी करायसाठी तुम्हाला डिस्करेज करतो. तुम्ही काही लौकिक ज्ञान मिळवण्यासाठी सेल्फ स्टडी करा, तो चालेल. पण शास्त्र हे गुरुकडनंच, हे कॉम्पिटंट गुरुकडनंच हे तुम्ही शास्त्र ऐकायला पाहिजे. कारण शास्त्रामध्ये जे इंटरप्रिट करायचे असतात काही काही गोष्टी, त्या शास्त्रामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असतील तर विदाऊट त्या गुरु किंवा जो साधक आहे किंवा त्याने जर त्या गुरुनी साधना केली नसेल तर तो सांगू शकणार नाही. म्हणून स्पिरिच्युअल याच्यामध्ये तिथे म्हणतात ना, शंकराचार्य म्हणतात की शास्त्रज्ञ अपि काय अन्वेषणम न करू, की जो शास्त्रज्ञ जरी असला, मोठा सायंटिस्ट जरी असला, तरीही त्यांनी स्वतःहून शास्त्र वाचण्याच्या फंदात पडू नये. कारण त्याने उलटा अर्थ देऊ शकतो, चुकीचा अर्थ देऊ शकतो. कारण मी स्वतः मी भोगामध्ये लिप्त आहे आणि मी शास्त्र वाचतोय, तर मी काय करेन की त्या शास्त्राला पण त्याचा कलर द्यायचा प्रयत्न करेन. जसं आता गीता, तो कोण आहे ना तुमचा ओडिशाचा माणूस, तो काय हो पटनायक की काहीतरी, देवदत्त पटनायक, खूप फेमस माणूस आहे. तर तो महाभारताच्या खूप गोष्टींच्या थ्रू तो बरंचसं काही काही सांगतो. पण इज अ कम्प्लीट कम्युनिस्ट माणूस. म्हणजे तो इतका सुंदर त्याच्या शब्दांच्या याच्यामध्ये इतकं सुंदर सांगतो सगळं, ते पूर्ण महाभारत रामायण इतकं सुंदर सांगतो की तुम्ही एकदम अचंबित होऊन जाल, काय बोलतो हा. पण ही वॉन्टेड टू प्रूव्ह एनी अदर पॉईंट. पण तो इतका सटल त्याचा पॉईंट आहे, तो तुम्हाला साधारण माणसाला तो सापडू शकत नाही. म्हणून त्याला त्याचं स्वतःचं एक मत दामटायचं आहे, म्हणून तो त्या महाभारताचा आणि त्याचा आधार घेतोय. असं सदैव होतं. तो फार अत्यंत हुशार माणूस आहे देवदत्त पटनायक, तुम्ही ऐकाल तर बघाल तुमचं. परंतु इथे तो काही कामाचा नाही. तर म्हणून इथे म्हणतात की हा जो साधक आहे, हा साधक या श्रवणातनं गेलेला आहे. म्हणजे गुरुकडनं त्यांनी किंवा कॉम्पिटंट आचार्याकडनं त्यांनी पूर्ण श्रवण केलेलं आहे. नंतर त्यांनी मनन केलेलं आहे. मनन म्हणजे कसं की इंटेलेक्च्युअली स्वतःला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की मी गुरुकडनं असं ऐकल्यानंतर माझ्यामध्ये काही डाऊट्स निर्माण झाले, सेल्फ डाऊट, की गुरुनी तर असं म्हटलं आहे की बाबा शरीर नाही आहे आम्ही, पण मी तर सदैव शरीरच बघतोय, हा सेल्फ डाऊट आहे. बघा, गुरुने म्हटलं आहे की नैनम छिन्नती शस्त्राने नैनम दहती पावक, पण मला तर थोडंसं पंखा जरी नसला होती चालला तर मला घाम येतो, मला कसं बसं होतं, पंखा पाहिजे मी करतो. आणि हे कसं काय? तर हे जे सेल्फ डाऊट आहे ते तुम्हाला काढावं लागतात मननाद्वारे, की मी खरोखर शरीर आहे का? गुरु म्हणतो आपण शरीर नाही, पण मी तर दिसतो मी सदैव शरीरात घेऊन बसलेलं आहे. तर हे सेल्फ डाऊट मननाने क्लिअर होतात. श्रवणाने गुरुच्याकडनं श्रवण करणं आणि मनन करून आपण आपले सेल्फ डाऊट काढणं आहे. आणि निधिध्यासन जे आहे की ते निधिध्यासन ज्याला म्हणतात, हे 3 शब्द तुम्ही ऐकाल, नेहमी ऐकाल, श्रवण, मनन आणि निधिध्यासन. तर हे निधिध्यासन जे आहे हा आहे अभ्यास. अभ्यास म्हणजे कसा की आतापर्यंत मी इंटेलेक्च्युअली मला कळलं, गुरूंकडनं ऐकलं, मग मी सेल्फ डाऊट माझे रेज करून मी कसं तरी त्याला इंटेलेक्च्युअली काउंटर केलं की नाही असं आहे. म्हणजे मी शरीर नाही आहे. शरीर केव्हा का नाही आहे? कारण सुषुप्तीत जेव्हा मी असतो तेव्हा शरीर मला माहीत पण नसतं. म्हणजे जेव्हा आपण ड्रीमलेस स्लीप ज्याला म्हणतो, सुषुप्ती ज्याला म्हणतो, त्यावेळेस माझं शरीर आहे की नाही आहे याची पण मला कल्पना नसते. मग मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे, कारण माझं मन आज वेगळं आहे, 10 वर्षात कदाचित वेगळं असेल, 10 वर्षापूर्वी वेगळं होतं माझं मन, म्हणजे मग मी मन नाही आहे. आता हे सगळं आपण करतोय, पण हे सगळं पूर्ण इंटेलेक्च्युअली आहे. तर निधिध्यासन काय करतं की दिस इंटेलेक्च्युअल कन्व्हिक्शन कन्व्हर्ट्स इनटू इमोशनल स्ट्रेंथ. ही जोपर्यंत येत नाही, म्हणजे आता किती इंटेलेक्च्युअल लोक आहेत पण कोरोनामुळे हताश झालेले आहेत, जोपर्यंत हे आपण इमोशनली स्ट्रेंथ आपण येत नाही, EQ ज्याला आपण म्हणतो, इमोशनल क्वोशंट हा आपण वाढवत नाही,
तोपर्यंत या जगातल्या प्रॉब्लेमशी आपण मुकाबला करू शकत नाही. कितीही ती गीता असू दे, कितीही तुम्ही उपनिषद वाचा, पण जोपर्यंत त्या गीतेमध्ये जे सांगितलं आहे किंवा याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण ट्रान्सफॉर्मेशन आणत नाही, तोपर्यंत त्या वाचनाला किंवा अभ्यासाला काही अर्थ नसतो. म्हणून इथे हा जो स्थितप्रज्ञ आलेला आहे पुरुष किंवा महापुरुष, हा स्थितप्रज्ञ माणूस हा श्रवणातनं मननातनं ताऊन सुलूकून आलेला आहे आणि त्याने निधिध्यासन केलेलं आहे. त्याने नुसतंच त्याने इंटेलेक्च्युअल नॉलेज म्हणून ठेवलेलं नाही आहे मनामध्ये, की तुम्हाला गीता माहीत आहे का? हो, मी गीता 18 अध्याय लगेच म्हणू शकते, उपनिषद मला पूर्ण पाठ आहे, इथे थांबलेला नाही आहे तो. त्यांनी हे जे इंटेलेक्च्युअल त्याचं ज्ञान जे आहे हे त्यांनी इमोशनल पर्सनॅलिटी मी कन्व्हर्ट करून त्याने त्याची स्वतःची एक इमोशनल स्ट्रॉंग अशी पर्सनॅलिटी बनवली, की जी पर्सनॅलिटी त्याला कुठल्याही बाह्य स्वरूपाच्या प्रॉब्लेम्समध्ये त्याला हलवू शकत नाही. तो आता इतका स्ट्रॉंग आहे कारण इंटेलेक्च्युअली सगळं हवेत उडून जाऊ शकतो सगळ्या गोष्टी. म्हणजे माझा ते श्रीरामकृष्ण म्हणतात ना की त्या म्हणजे श्रीरामकृष्ण त्या गोष्टीत म्हणतात ना की काटा नाही काय बोच नाही, काटा नाही बोच नाही आपण म्हणतो की म्हणजे श्रीरामकृष्ण शब्दात म्हणतात की बाबा सुई नाही आणि मला लागत पण नाही. जोपर्यंत आपण इंजेक्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला काही लागत पण नाही. पण जसं इंजेक्शन द्याल तसं आपण ओरडतो, अरे लागलं. तर जोपर्यंत आपल्या ह्या थोड्यात सांगण्याचा उद्देश की हा जो स्थितप्रज्ञ जो माणूस झालेला आहे, आपण त्याची लक्षणं आता बघणार आहे, तो या 3 स्टेजेसमधनं ताऊन सुलाखून बाहेर निघालेला आहे. त्याला कोणीही असं हा मंत्र म्हण आणि हे 2 माळा घे आणि तुझ्या डोक्यावर हात ठेवतो किंवा इथे उपास कर, इथे तापास कर, त्याच्यामुळे तुला होईल असं कोणीही सांगितलं नाही आहे. तरी काहीही होत नाही. हां, तरी मनाला बळ मिळेल, मी नाही म्हणत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडं तपस्या होईल, तुमची शरीरावरची आसक्ती कमी होईल, हे नक्कीच फायदा होईल. पण सांगायचा उद्देश की यांनी पूर्ण या सगळ्या साधनेच्या ह्या स्टेप्स पार करत 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 तो स्थितप्रज्ञ याच्यापर्यंत तो पोचलेला आहे. आणि ही जी त्याची आता ही जी इमोशनल स्ट्रॉंग अशी त्याची पर्सनॅलिटी बनलेली आहे, ही आता त्याला हलवू शकत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे काय की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, की हे पार्थ, ज्यावेळी हा असा पुरुष मनातील सर्व कामनांना टाकून देतो, त्यावेळी आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट झालेला हा स्थिर बुद्धीचा म्हटला जातो. की इथे कसं आहे ना की तो काय म्हणतो मनोगतान, की सर्व कामना वासना त्यांनी सोडून दिलेल्या. आता ह्या कामना वासना मनात काय येतात? पहिला प्रश्न, याचं मूळ कुठे आहे? की प्रत्येकाला मला सगळ्यांनाच वाटतं की आपल्या मनातल्या सगळ्या कामना जाव्यात, पण मग का जात नाही? तर आता आपण मग म्हणत होतो की मुळात प्रॉब्लेम येतो कुठून? आपल्यामध्ये कामना वासना, म्हणजे प्रत्येकालाच मनामध्ये डिझायर्स नको असतात. प्रत्येकाला वाटतं की माझ्या सगळ्या कामना निघून जाव्या, वासना निघून जाव्या. पण त्या येतात कशा? येतात त्याचं मूळ कारण आहे की आपण आपल्यामध्ये अपूर्णत्व बघत असतो, की मी अपूर्ण आहे. ही सगळ्यात मोठी आपल्यामध्ये हे आहे की माझ्यामध्ये अपूर्णत्व आहे, माझ्यामध्ये आय एम डिससॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर आय हॅव, आय एम डिससॅटिस्फाईड. की त्याला म्हणतात ना आपण की इनकम्प्लीटनेस आपल्यामध्ये असणं, की माझ्याजवळ हे नाही आहे, माझ्याजवळ ते नाही आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे. ह्या प्रकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इनकम्प्लीटनेस शोधत असतो, प्रत्येकमध्ये अपूर्णत्व आपल्याला दिसत असतं. आणि ह्या अपूर्णत्वेमुळे इच्छा मनात तयार होतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला तसं पाहिजे, हे पाहिजे. आता इथे तर काय म्हणतात ना की हा आत्मन्यवात्मना तुष्ट, हा कम्प्लीट स्वतःमध्येच तुष्ट आहे, त्याला काहीही बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड नाही आहे. पण आपण आपल्याला तुष्ट व्हायचं असेल तर आपल्याला कम्प्लीट बाहेरच्या गोष्टीवर आपण डिपेंड असतो. तुम्हाला जर 4 दिवस असे मिळाले आणि तुमच्या 4 दिवसामध्ये तुम्हाला फक्त म्हटलं की बाबा तुम्ही या रूममध्ये राहा आणि तुम्हाला 4 दिवस मी छान घरी अन्न देईन, तुमच्या हातला त्यांनी फोन काढून घेतला आणि 4 दिवस तुम्ही राहा,
बघा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण किती या फोनवर पण डिपेंड आहोत आपण. तर त्या माणसाला किंवा म्हणजे या माणसाला म्हणजे या महापुरुषाला किंवा स्थितप्रज्ञ माणसाला हा कुठलाही बाहेरचा डिपेंडन्सला नको आहे. आपल्याला मटेरियल डिपेंडन्स लागतो आणि आपल्याला इमोशनल डिपेंडन्स लागतो. तर ज्या माणसाकडे भरपूर पैसे आहेत, समजा असा विचार केला त्याच्यामध्ये मोठा फ्लॅट आहे, गाडी आहे, नोकर चाकर सगळे अशा माणसाला काय होतं ना, तेव्हा त्याला वाटतं की आता मी एकटा आहे, माझं सगळं आहे. मग ही वॉन्ट समबडी टू डिपेंड इमोशनल. मग तो इमोशनली कोणावरती डिपेंड होतो, म्हणजे काय, मग लग्न करतो. मग त्यातनं किती सुख मिळतं काय ते त्यालाच विचारायला पाहिजे त्या माणसाला. आपण बोलणं योग्य होणार नाही. पण आपल्याला मला सांगायचा उद्देश आहे की आपण मटेरियली पण डिपेंड असतो आणि इमोशनली पण डिपेंड असतो. परंतु ब्रह्मज्ञानी हा इथे सांगितलं आहे की स्थितप्रज्ञ कसा आत्मन्यव आत्मनातुष्ट, की हा कम्प्लीट त्या आत्म्यामध्येच तो स्वतः तुष्ट आहे. त्याला बाकी बाहेर काही करायची इच्छा नसते. आणि हे केव्हा होतं शक्य? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, की जेव्हा त्याच्या मनातल्या सगळ्या कामना वासना निघून जातात तेव्हाच त्याला हे शक्य होतं, अदरवाईज त्याला शक्य होत नाही. बघत होतो की हे जे आपल्या मनामध्ये डिझायर्स जे येतात किंवा आपल्यामध्ये कामना वासना उत्पन्न होतात, त्याचं कारण आहे की आपल्यामध्ये अपूर्णत्व बोध असतो की मला हे नाही आहे, मला ते नाही. आपल्याला सगळ्या जरी गोष्टी तरी आपल्याला मटेरियली आपण बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतो आणि इमोशनली पण आपण अवलंबून असतो. पण या ब्रह्मज्ञानामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव असतो. म्हणजे याचा अर्थ तो काय दगड होतो का, त्याला काही इमोशन नाही आहेत का, असं नाही आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तो सगळ्या गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व होतो, सगळ्या गोष्टी करतो. पण ह्या कुठल्याही गोष्टींमध्ये तो चिकटलेला नसतो. पुढे येईल ते, त्याच्याबद्दलच्या पुढची क्वालिटी त्याच्यामध्ये येईलच पुढे. तर आता ह्या डिझायर्सबद्दल मग आता असा प्रश्न येतो, साधारण माणसाचा प्रश्न पडेल की म्हणजे कुठल्या काही आपण डिझायर ठेवायच्याच नाहीत का? असं शक्य आहे का आपल्याला विदाऊट डिझायर राहणं शक्य आहे का? शक्य नाही आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही ना काही प्रकारच्या वासना असतातच. विदाऊट वासना फक्त एक काय म्हणतात त्याला, तो माणूस म्हणजे कसं ज्याच्यात प्राण नाही आहे असा माणूसच फक्त विदाऊट वासना म्हणू शकतो. तर वासना असतात म्हणून ते वेदांत काय म्हणतो, ते शास्त्र काय म्हणतं की डिझायर्स त्याचे 3 भाग आपण करू शकतो. की एक भाग आहे की जे धार्मिक डिझायर्स म्हणजे जे अलाउड आहेत, लेजिटिमेट डिझायर्स. दुसरा प्रकार आहे मॉडरेट डिझायर्स आपण म्हणू शकतो त्याला, की त्याच्यापेक्षा वरच्या प्रकारचे डिझायर्स. म्हणजे आता लेजिटिमेट किंवा धार्मिक डिझायर्स म्हणजे काय, की आपण जे काही सिंपल, आता आपण जन्म घेतला मग तिथे जेवण खावण म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतात, ज्या करायला पाहिजे, साधारण यांनी करायला पाहिजे, ते झाले लेजिटिमेट डिझायर. म्हणजे धार्मिक माणूस एखादा साधारण म्हणजे आपण जर पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या ब्राह्मणाचं जर चरित्र आपण घेतलं म्हणजे जे सांगितलेलं आहे की तो यजन याजन करणार, शिकवणार आणि एकदम धर्माने तुझं जीवन घालवणार, हे झालं एक प्रकार. की अशा प्रकारच्या माणसाला ते डिझायर्स अलाउड आहेत. मग ह्या अलाउड डिझायरमध्ये पैसा पडत नाही का? पडतो. पैसा मिळवावा तुम्ही, कारण त्याच्यात तुम्ही कसं चालणार? ब्राह्मण पण दक्षिणा घेऊन घ्यायचीच की. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना काय हवा खायला पाहिजे आपण. पण धर्मानी जेवढा आपण अर्जन करू शकू तेवढा पैसा मी घेतलेला. तर ह्या प्रकारचे डिझायर्सला हे डिझायर्समध्ये पडत नाही. हे झाले लेजिटिमेट डिझायर्स किंवा धार्मिक डिझायर्स. मग दुसऱ्या प्रकारचे दुसरं एक डिझायर येऊ शकतं की मॉडरेट डिझायर. म्हणजे आता माझ्याजवळ पैसा आहे, मग थोडा पैसा माझ्याजवळ आला तर मग मी काय थोडंसं एखादी गाडी घेतली. आधी 2 चाकी गाडी होती, सायकल होती, मग 2 चाकी घेतली, मग 4 चाकी घेतली. मग माझ्याजवळ पैसा आहे तर मग मला स्वतःचं घर घेतलं. मग माझ्याजवळ पैसा तर मग मी AC लावला. ओके, हे पण चालू शकतं आपल्याला. हे याला आपण मॉडरेट डिझायर म्हणतो की हे पण चालू शकतात.
आता इथे फक्त वेदांताने एक फक्त चाबी लावली आहे इथे. ते म्हणतायत की तुम्ही धार्मिक डिझायर पण ठेवा, हे तुमचे मॉडरेट डिझायर्स पण ठेवा, पण हे दोन्हीही तुम्हाला बंधनकारक असू नये हे बघा. हे दोन्हीही प्रकारचे डिझायर्स तुम्हाला बंधनात टाकणार नाही हे बघा. की मला आता AC लावला पण AC शिवाय ना मला झोपच येत नाही, बस अडकले तुम्ही. मला ना ते 4 चाकी ती गाडी पाहिजे आणि ते पूर्ण फुल AC असल्याशिवाय बाहेर जाताच येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहे बंधन टाकणार. आज तुमचा जो AC आहे, उद्या AC नाही आहे, ओके. आता करंट आहे, फॅन चालतोय, मला छान वाटतंय. फॅन नाही आहे, ठीक आहे, थोडी गरमी होईल, चालेल. आता ह्या प्रकारे जर आपण खेळू शकलो तर हे कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडकू शकत नाही. स्वामीजी जमिनीवर झोपण्यापासून राजांपर्यंत राहण्यापर्यंत स्वामीजींनी केलं. भारतामध्ये काय तर अमेरिकेपर्यंत तिथले त्यांनी लोकांनी त्याच्या डोक्यावर घेतलं, पण ह्या कुठेही स्वामीजी अडकलेले नाहीत. कुठल्याच गोष्टीत स्वामीजी अडकलेले नाही. तर हे जे डिझायर्स आहेत, हे डिझायर्स आपलं शास्त्र सांगतं की तुमच्या मनामध्ये छोट्या मोठ्या कामना वासना असू देत, सुखाची इच्छा असू देत. थोडंसं काय म्हणतात त्याला, म्हणून आपण सांगितलं आपल्या धर्मामध्ये की धर्म, अर्थ आणि काम. काम म्हणजे एन्जॉयमेंट, की जीवनामध्ये हे काम पण असू देत. जसं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की जसं लोणचं असतं जेवणामध्ये, तर लोणचं काय तुम्ही टेस्ट आणतं जेवायसाठी. तर हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष आहेच आपल्यामध्ये. तर हे सगळं लेजिटिमेट डिझायर्समध्ये पडायला पाहिजे, की धार्मिक याच्यात पडायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर आपण वरती उठून जर अजून काही डिझायर्स भोगत असतो, त्यालाही काही नाही म्हणत नाही आपल्याला शास्त्र. फक्त म्हणतं की या तुम्ही कशामध्ये अडकू नका. नाही तर साध्या एका गरीबातला गरीब माणूस एखाद्या छोट्या फाटक्या कपड्यासाठी पण तो त्याचा जीव अडकलेला असतो. मांजरीमध्ये आपला जीव अडकलेला असतो. हां, साध्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं अडकलं नाही. राहू दे कामात येईल, नाही ठेवून देणं कामात येईल, म्हणजे ते मन निघत नाही. नाही ठीक आहे, गोष्टी मी असं म्हणते घरातल्या गोष्टी फेकून द्यायला पाहिजे, पण ज्या अनावश्यक आहे, ज्याची आपल्याला त्याची आवश्यकता नाही, पण त्या पण आपण घेऊन बसतो, कवटाळून बसतो. जशा वस्तू घेऊन बसतो तसंच आपण मान सन्मान, आपला लोकांनी आपल्याशी केलेला व्यवहार, या पण गोष्टी आपण कवटाळून बसतो. तर ह्या सगळ्यांच्या पासून त्या म्हणजे स्थितप्रज्ञ माणसाची सुटका झालेली असते बघा. आणि ज्या माणसाची अशी सुटका झाली आहे तोच फक्त स्थितप्रज्ञ म्हणायचा. मी म्हणायचं का स्वतःला स्थितप्रज्ञ नाही. इथे व्याख्याच दिलेली आहे की प्रजहाती यदा कामान, ज्याचे सगळे कामं म्हणजे सगळ्या कामना वासना त्याच्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत. नुसत्याच बाहेरून नाही, मनोगतान, मनातनं निघून गेलेल्या आहेत ते पूर्ण. आणि आत्मन्ने व आत्मना तुष्ट, म्हणजे या 3 कंडिशन झाल्या. त्याच्या वासना निघून गेल्या, बाहेरच्या पण गेल्या आणि मनातल्या पण गेल्या. 2 झाल्या. तिसरी गोष्ट आहे आत्मा, त्याच्या स्वतःच्या आत्म्यामध्येच तो रममाण असतो, त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणायची. इथे व्याख्या त्यांनी केली आहे. कोणी अळ्याला नाही, कोणी आपलं बाहेर बोर्ड लावला की इथे मेडिटेशन क्लासेस होतील आणि म्हणून ते खूप मोठे महात्मा होऊन गेले, हां, असे नाही. की ज्या माणसामध्ये ह्या गोष्टी असेल त्या माणसाकडे काही असो की नसो, हा माणूस स्थितप्रज्ञ माणूस आहे. तर अशा माणसाच्या, किंवा म्हणून ते म्हणतात ना की अशा माणसालाच आपण ब्रह्मज्ञानी म्हणतो, स्थितप्रज्ञ म्हणतो, वेगवेगळ्या भाषेत त्याला म्हणतो, वेगवेगळ्या त्याच्या आपण गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे म्हणतात ते दुःख, म्हणजे त्याची व्याख्या चालू आहे, लक्षणं बघतो आपण की अशा माणसामध्ये वासना नसतात, अशा माणसाच्या वासना मनातून पण निघून गेलेल्या असतात आणि तो आत्म्यामध्ये तो संतुष्ट असतो. मग म्हणतात की दुःखेषु अनुद्विग्न मनाः, सुखेषु विगत स्पृह, वीतराग भयक्रोध स्थितधी निरुच्यते, मुनी निरुच्यते. इथे म्हणतात की दुःख प्राप्तीत ज्याचे मन उद्विग्न झालेलं नसतं आणि सुख प्राप्तीत ज्याची स्पृहा किंवा इच्छा दूर झालेली असते, आणि प्रीती, भय आणि क्रोध, वीत, राग, भय, क्रोध, प्रीती, भय आणि क्रोध ही ज्याची नष्ट झाली आहे, अशा माणसाला स्थिर बुद्धी म्हणायचं. आता हे आपण आपलं जोडून घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला मग म्हटलं ना की साधना आहे ही, म्हणजे मुमुक्षूसाठी ही साधना आहे. आता त्याच्यासाठी हे त्याचं आभूषण आहे.
ह्या त्याला आता कमावलेल्या गोष्टी आहेत ह्या. पण हे आपल्यासाठी क्लिअर आहे की मला जर स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर ह्या गोष्टी मी अंगी बाणवायला पाहिजे. ह्या गोष्टी जर माझ्या अंगी बाणवायला जाणार नसेल तर मी स्थितप्रज्ञ कधीच होणार नाही. माझ्यामध्ये मनात वासना असू नये, माझं मन आत्म्यात रमावं. नंतर म्हणलं की दुःखेष्णू अनुद्विग्न मना, हा की दुःखामध्ये पण ज्याचं मन उद्विग्न होत नाही, ते कितीही मोठं पहाडासारखं दुःख त्याच्या अंगावर येऊ दे पण त्याने तो विचलित होत नाही. त्याचा माझा त्याला दुःख होत नाही असं नाही आहे, लक्षात घ्या. दुःख होणं वेगळं आणि विचलित होणं वेगळं आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण पुढे बघू त्याचं थोडीशी व्याख्या. ते दुःखेष्णू अनुद्विग्न मना हा आणि सुखेशू विगत स्पृह, की त्याला काही सुख मिळालं, त्याला काही फेवरेबल काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे तो नाचत पण नाही. आणि वीत राग भय क्रोध, की या राग भय आणि क्रोध या तिन्ही गोष्टींपासनं त्याची नष्ट झाली आहे ती विचार करण्याची. म्हणजे तो कुठल्या भयाला, क्रोधाला आणि प्रीतीला तो बळी पडत नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींपासून तो डिटॅच्ड आहे. असाच माणूस, अशाच माणसाला आपण स्थितप्रज्ञ म्हणायला पाहिजे असं लोकांना भगवान सांगतात. की या अशा माणसाचं काय होतं की त्याचे पूर्ण एक्सपेक्टेशन गेलेलं असतं. म्हणजे सुखेशू विगत स्पृह, मग सुखेच नाही दुःखापासनं पण तो, दुःखेशू आणि सुखेशू दोघांपासनं पण तो न्यूट्रल असतो. दोन्ही गोष्टींमध्ये त्याला दुःख होतं, त्याला सुख पण होतं. पण सुख मिळाल्यामुळे तो नाचत नाही, दुःख मिळून तो हा हा करत ओरडत पण बसत नाही. आणि कारण काय आहे ना, याचं तुमच्या मुळात जर तुम्ही गेला तर प्रॉब्लेम कुठे आहे? आपल्याला प्रॉब्लेम आहे भीतीमुळे, भय. म्हणून आपण या गोष्टींवर डिपेंडेंट असतो की असं झालं तर, तसं झालं तर. म्हणजे आता करोना चालू आहे, मी जस्ट गंमत म्हणून म्हणतो, आपल्याला कोरोना झाला तर मग आपण एखादा बेड आतापासून बुक करून ठेवायला पाहिजे. तो हो की न येऊ, पण आतापासून. म्हणजे इतकी आपल्यामध्ये भीती आणि ती त्यावेळेला सिक्युरिटीची एक आपल्या मनामध्ये एक हे असते की करोना होईल म्हणून मी माझा जो पैसे आहे मी करोना होईल म्हणून एक बेड बुक करून ठेवून दिला, बस संपलं. तर हा जो इन्सिक्युरिटीचा भाग आहे तो या स्थितप्रज्ञ माणसामध्ये नसतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आपण सगळेच लोक, तुम्ही मी सगळेच, वी ऑलवेज वॉन्ट टू स्टे इन द कम्फर्ट झोन. तुमचा एक कम्फर्ट झोन आहे, माझा एक स्वतःचा कम्फर्ट झोन. आता माझं बेलूरमठाला पोस्टिंग झालं, मला काही वेळ वाटलं की अरे यार इथे छान जमलं होतं आपलं. आता तेव्हा विचारलं जमलं होतं म्हणजे काय झालं होतं अजय? मी माझ्या त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला थोडंसं मला वाटलं की अरे यार हे सगळं जमलं होतं, आता इथून तिकडं झालं, पुन्हा नवीन माणसांची ॲडजस्ट करा, पुन्हा सगळं ॲडजस्ट करा सगळं. सो वी ऑलवेज वॉन्ट, वी एव्हरीबडी वी वॉन्ट त्या कम्फर्ट झोन राहायची आपली इच्छा असते. पण ह्या सगळ्या गोष्टी येतात कुठे? की जेव्हा आपला ईश्वरावर पूर्ण विश्वास नसतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. ही भीती म्हणा, की ही सिक्युरिटी म्हणा, की जेव्हा मी ईश्वरामध्ये जर सिक्युरिटी बघितली सगळ्या गोष्टींची तर मला कुठली भीती आली? जे येईल ते समोर मी ते फेस करेल ना. मला दुःख आला मी फेस करेन, मला अजून काही त्रास आला मी फेस करायला प्रयत्न करेन. तर मग जसं आपण म्हटलं की इमोशनल पर्सनॅलिटी स्ट्रॉंग करणं हे खरं या म्हणजे या श्लोकांचं म्हणजे इमोशनल पर्सनॅलिटी स्ट्रॉंग झालेल्या माणसाचे लक्षण आहे. म्हणजे आपण त्याला स्थितप्रज्ञ म्हणू शकतो, पण मॉडर्न लँग्वेजमध्ये जर आपण म्हणतो की इमोशनली स्टेबल, इमोशनली स्ट्रॉंग माणूस कसा असू शकतो तो हा आहे. तर इथे जे आपण मग म्हटलो की विगत स्पृहा ज्याला म्हणतो, ही स्पृहा म्हणजे काय त्याला म्हणतो ना आपण की स्नेह. याला आपण म्हणू शकतो काय तुमच्या नवीन भाषेमध्ये फेविक्विक, की आपण प्रत्येक गोष्टीने आपण चिटकलेलो असतो. म्हणजे फेविक्विक, की आपल्याला त्या गम शिवाय, त्या डिंकाशिवाय आपलं कुठलंच काम होत नाही. प्रत्येक गोष्टीला चिटकलो असतो आपण. साधे घातलेल्या पायात वाहना त्याला पण आपण नाही चांगली आहे, अजून कुठे झिजली आहे ती, चालवू ना आपण.
कशाला फेकून द्यायची, राहू दे ना, कधी पावसाळ्यात कामात येईल आपल्याला. हां, तर हा जो डिंक आहे, हा जो फेविक्विक आहे, हे आहे हा स्नेह. हां, तर हा खरा आपला त्याने बांधून ठेवलेला आहे इथे, की विगत स्पृह. या स्थितप्रज्ञ माणसाने काय केलं आहे की त्याने त्या डिंकाला सोडलेलं आहे. त्याने ते फेविक्विक घेतलं आणि फेकून दिलं डस्टबिनमध्ये, की नको आहे मला हे फेविक्विक. म्हणून तो काय अस्नेह करत नाहीत लोकांची, उलट हे लोक जास्त स्नेह करतात लोकांशी. तुम्ही अशा साधूंच्या एवढं तुम्हाला माहिती आहे, संघ माहिती आहे तुम्हाला, की ते लोक साधारण आईबापांपेक्षा ते लोक जास्त आपल्याशी स्नेह करतात. कारण त्यांच्यामध्ये हा कुठलाच बंधन नसल्यामुळे तुमच्याशी ते छान जास्त प्रेम करू शकतात, निर्व्याज प्रेम तुमच्यावर ते करू शकतात. म्हणून इथे ह्या स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये काही काही ह्या 4-5 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत ह्या 56 श्लोकापर्यंत. त्याच्या पुढे पण काही त्या दिल्या आहेत, पण आपण आज इथे थोडं थांबू, कारण पुढे अजून काही कंटिन्यू होईल ते सगळं. तर या म्हणजे याच्या 57 श्लोकापर्यंत भगवंतांनी वेगळं सांगितलं आणि 57 थोडासा टॉपिक चेंज झाला आहे. हा टॉपिक आला त्या स्थितप्रज्ञ किंवा रिअलाइज्ड माणसाची काय काय लक्षणं असतात त्याची आपण आता उजळणी केली. बाकी आपण पुढच्या क्लासमध्ये पुन्हा बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.